हॅलो एव्हरीवन, मी तुमचा सर्वांचा लाडका योगेश उदगीरे। आज सकाळी उठलो आणि आज होता हार्ट डे। मग हार्ट डे सेलिब्रेशन करण्यासाठी मी आपली गाडी काढली आणि मस्तपैकी सांगलीतून सकाळी लवकर निघालो। असं सांगलीत जाता जाता बघितलं तर एकदम किती मस्त वातावरण झालंय। वातावरण एकदम साफ सुथरं आहे। मग इथून पुढे जाता आता म्हटलं स्वतःचा एक फोटो पण घेतला। जाता जाता विजयनगरमध्ये पोचलो। सकाळी 7 वाजले होते। मला लागली होती भूक पण। मग म्हटलं थोडीशी इडली खाऊन घेऊ। इडली घेतली, खाऊन मस्त होती इडलीची टेस्ट एकदम भारी होती। मी पण ट्राय केली। मग मित्रांसोबत एक सेल्फी घेतला। मित्र म्हणजे माझे कलिग सगळे कंपनीतले एकत्र। मग पोचलो डॉक्टरांच्या घरी। डॉक्टरांना पेपर हँडओव्हर केला, कारण पेपरमध्ये त्यांचं नाव आलं होतं बेस्ट कार्डिओलॉजिस्ट। आता तिथून पुढे मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून एक सेल्फी घेऊन पुढे निघलो। मग आता घरी आल्यानंतर म्हटलं परत अनेकदा गावाकडे जाऊ। गावाकडे जाता जाता असा रस्ता बघा तुम्ही, कसबे डिग्रज चाललो। जाता जाता रस्ता, एक साईडचा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या साईडचा रस्ता अजून अपूर्ण आहे। मग थोडं पुढे गेल्यानंतर लक्ष्मीपाट्याच्या पुढे गेल्यानंतर रस्त्याचं काम करताना दिसलं की दुसऱ्या साईडला पण रस्ता चालू होता। दुसऱ्या साईडचा रस्ता बघताना पण थोडंसं मजा वाटत होती। व्हिडिओ पण करत होतो, पोती बिती टाकली होती, ओलं होतं सगळं बऱ्यापैकी। हे बघत बघत मी आपला पुढं आलो। पुढं आल्यानंतर मग कसबे डिग्रजची कमान, आपली श्री शिव प्रतिष्ठान कमान मस्तपैकी। तिथून आत आल्यानंतर घरात आलो। घरात आल्यानंतर काढलं होतं धुणं धुवायला, हंतरून सगळे धुवायला। मग काय केलंय पप्पाने, मी आपलं बाहेर आपलं जागा स्पेस आपला ढीग आहे घराच्या पुढं। मग सगळे हंतरून आपले हळूहळू सगळे भिजवून घ्यायला चालू केलं। निर्मळ पाणी टाकलं, सगळं धुवून घेतलं, सगळं एकदम भिजवलं। मग काय आपलं एकच कोर्स, उठायचं, तांदण तोडवायचं, वजन जास्त आपलं। मग दोघांनी मिळून आपटलं, एक 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 हंतरून आपटायला सुरुवात केली, एक तुडवायला चालू केली। मग त्याच्यातनं बघा फेस बीस सगळं धुवून निघते सगळं, कारण नवरात्र चालू आहे तुम्हाला पण माहिती आहे। आणि आपल्या इथं संस्कृती म्हणलं की नवरात्रीच्या टाईमला काय करतो आपण की आपल्या सगळ्या घरातला आपण पसारा काढतो, सगळं नीटनेटकं करतो, क्लिनिंग करतो, अंथरून वगैरे सगळे धुवून घेतो, सगळे व्यवस्थित ठेवतो। मग आता नदीला जायचं म्हटलं तर नदीला भरपूर पूर आले असल्यामुळं पाणी सगळं फुललं होतं। नदीला जायचं कॅन्सल। आमचा विषय एकच, घरात दोघांनी मिळून धुवून काढायचं। मग दोघांनी मिळून आपलं कणाना धुतलं, पप्पाने मी पिळून काढलं, भिंतीवर टाकत होतो। मग आपलं काय व्हिडिओ चालू ठेवला होता, आपल्याला तेवढीच मजा व्हिडिओ करताना। आपट रे आपट, इकडे एकदा आपट, तिकडे एकदा आपट। त्यात पप्पा पण म्हणू लागले, अरे शिस्तात आपट रे, फाटून हंतरून फाटून जातील का, शिस्तात आपट। मी ठीक आहे म्हणलं, शिस्तात करू, गडबड नको करायला, उगाच काहीतरी झालं तर प्रधाने उगाच मला दंगा करतील घरचे आपलं। मग काय गोल फिरून पिळलं सगळं, पांघरून वगैरे, फिरून मजा आली तेवढीच आता। मग त्याच्यानंतर थकलो आपला मी पण। प्लॅन होता आता बायकोला घेऊन यायचं म्हणून निघालो सांगलीला। जाता आता लाईट शॉर्ट झाली होती, बहुतेक लाईटीचा कलरच वेगळा झाला होता। पण जाता आता मला सांगलीमध्ये दत्ताचं मंदिर दिसलं, दर्शन घेतलं आणि एकच म्हटलं की आपला हा जो व्लॉग आहे ते एकदम मस्त फेमस होऊ दे। थँक्यू सो मच।